पाहूयात पुढची मोठी बातमी। सामनाच्या अग्रलेखातून बजेटवरून टीका करण्यात आली आहे। खुर्ची टिकाव बजेट असं म्हणत घणाघात करण्यात आलाय। मोदी सरकारच्या मनात महाराष्ट्राबद्दल आकस असल्याचा आरोप सुद्धा सामनातून करण्यात आलाय। तर देशाची तिजोरी 2 राज्यांमध्ये रिकामी केल्याचा आरोपही या ठिकाणी करण्यात आलाय। सामनामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिवसेना युबीटीचं मुखपत्र सामनाची आता आपण बघू शकतोय कशा पद्धतीने टीका करण्यात आली आहे। खुर्ची टिकाव हा संकल्प असल्याचं म्हटलंय। तर खोकेशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकार सत्तेवर आणून सुद्धा सामनामध्ये हे लिहिलेलं आहे। सामनाच्या अग्रलेखाच्या या ओळी आपण बघतोय। केंद्र सरकारच्या मनात महाराष्ट्राविषयी किती आकाश आणि द्वेष भरलाय असा हल्लाबोल सामनामधून करण्यात आलाय। तर जो अर्थसंकल्प सादर झाला होता काल त्याच्यावरून ही टीका करण्यात आली आहे। केवळ राजकारण आणि सरकारची खुर्ची टिकवण्यासाठी देशाची तिजोरी 2 राज्यात रिकामी करणं, याला सबका साथ सबका विकास असं म्हणतात काय, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला। खुर्ची टिकाव संकल्प असं म्हणत अर्थसंकल्पावर टीका करण्यात आलेली आहे कालच्या केंद्र सरकारच्या, आणि हा अग्रलेखामधून हा हल्लाबोल करण्यात आला। सत्तेचा व्यापार वाचवण्यासाठी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना हजारो कोटीची खंडणी देण्यात आली, फिरवती। हे तुम्हाला कागदावर स्पष्ट दिसतंय। आणि अशा अर्थसंकल्पाला जर तुम्ही कौतुक करत असाल महाराष्ट्राचे आमचे विद्वान राज्यकर्ते, तर त्यांच्या विद्वत्तेची मला कीव येते। आणि त्यांची जिकडे सर्टिफिकेट्स वगैरे आहेत अभ्यासाची, त्याचा तपास करावा लागेल। हा जो बजेट आहे हे लोकसभा निकाल पीडित बजेट आहे बरं का। लोकसभेचे जे निकाल लागले ते लोकसभा निकाल पीडित बजेट, म्हणजे ज्या ज्या राज्याकडून त्यांना पीडा झाली त्या राज्याला काय द्यायचं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।